नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. या श्लोकामध्ये समर्थांनी भगवंताच्या भक्तीमुळे देहभावना नाहीशी होऊन तो तल्लीन होतो व त्याची आंतरिक व प्रापंचिक तळमळ शांत होण्यास मदत होते असे सांगितले आहे. प्रत्येक प्रापंचिक माणसाने जर भगवंताची अनन्य भावाने भक्ती केली, त्याच्या कथांचे वर्णन ऐकले तर तो तल्लीन होतो. भगवंताच्या भक्तीसाठी कुठे अरण्यात जाण्याची गरज नाही. प्रापंचिक माणसे आपला उद्योग व्यवसाय सोडू शकत नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यांना आश्वासन दिले आहे की तुम्हाला तुमचे स्वकर्म सोडण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे स्वकर्म करीत असतानाच माझे चिंतन करा. जे काम करता आहे ते भगवंताचे काम आहे असे समजून करा, म्हणजे ते मला पावेल. गोकुळात भगवंत निवास करीत असताना कोणत्याही गोपींनी घर सोडले नाही की त्यांना वनात जावे लागले नाही. त्यांनी आपले रोजचे कामही सोडले नाही. तरीही त्यांना भगवंताची प्राप्ती होऊ शकली, कारण त्यांचा प्रत्येक व्यवहार, प्रत्येक कृती ही भक्तीने भरलेली होती. त्यामुळे समर्थही आपल्याला सांगतात की घरात बसून हरिकथा ऐकताना तुम्ही जर तल्लीन झालात, देहभान विसरलात, तर निश्चितपणे तुमची तळमळ शांत होईल. यासाठी त्यांनी निवाला असा शब्द वापरला आहे. हळूहळू शांत होण्याच्या प्रक्रियेला आपण निवाला असा शब्द वापरतो. तेव्हा आपण जर हरिकथेमध्ये तल्लीन झालो, ग्रंथाचे वाचन करण्यात, संत साहित्य वाचण्यात, भगवंताचे वाचन करण्यात जर गुंतून गेलो, तर काही वेळ तरी आपली तळमळ शांत होते. हीच जर सवय आपण कायम ठेवली तर आपले मन नेहमीच शांत राहील व ते भगवंताच्या भक्तीकडे ओढ घेईल. समर्थ पुढे सांगतात की देहभावना रामबोधे उडाली. भगवंताच्या कृपाप्रसादाने आपली देहाबद्दलची आसक्ती कमी होते. आपले मन भगवंत भक्तीमध्ये तल्लीन होते. त्यामुळे जे देहाचे दुःख आपल्या वाट्याला आले असेल ते आपण आनंदाने भोगण्यास तयार होतो व मनामध्ये एक प्रकारचे समाधान निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपली मनातील इच्छा देखील राममय होऊन जाते. मला तर काही हवे असेल तर फक्त भगवंत हवा आहे अशी भावना तयार होते. जे दिले आहे तेच खूप आहे असे समाधान आपल्याला लाभते. आपण जर असा विचार केला की माझी लायकी ती काय, माझी कसलीही योग्यता नाही, मी पापी आहे, असं असून सुद्धा भगवंताने मला संपत्ती, प्रतिष्ठा, मुले बाळे सारं काही भरभरून दिलं आहे, हे भगवंताचे माझ्यावर उपकार आहेत, तेव्हा त्याच्या उपकाराची फेड म्हणून मी तन्मयतेने त्याची भक्ती करेन असे ठरवले पाहिजे. सारी देह दुःख आणि मनातील इच्छा, वासना सर्व मी रामालाच अर्पण करीन. देह दुःखालाच मी सुख मानित जाईन असे ठरवले पाहिजे. ज्ञान आणि वैराग्य दोन्हीही आपल्याला हरिकथेमुळे प्राप्त होईल. ज्ञान व वैराग्य दोन्हीही आपल्या शरीरातच आहेत, फक्त ते सुप्तावस्थेत आहेत. त्यांना जागृत करण्याचे काम हरिकथा करीत असते. हरिकथेने आपले ज्ञान वाढते व ज्ञानामुळे आपला अहंकार नाहीसा होतो. मी म्हणजेच ब्रह्म आहे, आत्मा परमात्मा यांचे ज्ञान होते व त्यामुळे माणसाच्या अंगी वैराग्य येते. यासाठीच हरिकथा ऐकली पाहिजे, हरिकथेवरची पुस्तके वाचली पाहिजे असे समर्थ सांगतात. समर्थांनी दासबोधामध्ये सांगितले आहे, जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. त्याचप्रमाणे आपण आपले वर्तन ठेवले तर निश्चितपणे आपली देहभावना नाहीशी होईल असेही समर्थ सांगतात.
एकदा का देहभावना नाहीशी झाली की देहाची सुखदुःखेही नाहीशी होतात. माणसाच्या मनातील इच्छा, आकांक्षा साऱ्या काही देहाशी निगडीत आहेत. मला कार हवी, बंगला हवा, पद हवे, प्रतिष्ठा हवी, पत्नी हवी, हे सारे काही देहाच्या सुखासाठी आहे. पण देहभावनाच उडाली तर मनोवासना देखील भगवंताच्या रूपात विलीन होईल. मला काहीही नको, हवा फक्त भगवंत, ही भावना तयार होईल. साहजिकच देहभावना व मनोवासना दोन्हीही उरणार नाहीत. उरेल ते फक्त भगवंताच्या ठायी लीन झालेले मन, व यानेच तर मोक्ष साधणार आहे. हीच अध्यात्माची पाऊलवाट समर्थ आपल्याला दाखवित आहेत. जय जय रघुवीर समर्थ.